नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. होय मी इच्छुक या कार्यक्रमात अनेक जण मी इच्छुक आहे हे सांगण्यासाठी PCMCच्या या स्टुडिओमध्ये येत आहेत आणि आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. त्यामध्ये अनेक तरुण देखील आहेत. खरं तर आजची तरुण पिढी राजकारणात येऊ पाहतीये हे स्वागतार्ह आहे. असंच पिंपरी चिंचवडमधील एक तरुण तडफदार नेतृत्व ज्यानं ऑलरेडी भाजयुमोच्या विद्यार्थी विभागाचं शहर जिल्हा अध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे आणि त्याची नेमकी विजन, त्याचं नेमकी भूमिका काय आहे हे सगळं काही आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. अर्थातच हे तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणजेच अनिकेत शेलार. अनिकेतजी, आपलं PCMC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार सर. मुळात तरुण पिढी राजकारणात येऊ पाहतीये हे अतिशय उत्तम आहे. म्हणजे खरं म्हणजे आता विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तरुण पिढी शिक्षित आहे आणि चांगल्या पद्धतीनं ती वेगवेगळे प्रकल्प राबवून युवा रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करू शकते. मला पहिल्यांदा हे जाणून घ्यायचं की होय मी इच्छुक कार्यक्रमात आपण आलेला आहात, याचा अर्थ आपण इच्छुक आहात. हो. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोणत्या प्रभागातून आपण इच्छुक आहात? सर, मी प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक आहे. बरं, हा प्रभाग क्रमांक 10 जो आहे म्हणजे शाहूनगर आहे, संभाजीनगर आहे, विद्यानगर आहे आणि अर्थातच मोरवाडी आहे. तर या प्रभागामध्ये तुम्ही इच्छुक आत्ता आहात, पण कोणत्या पक्षाकडून हे पण सांगणं अतिशय गरजेचं आहे. सर, मी भाजपकडनं इच्छुक आहे. अच्छा, म्हणजे मुळात तुम्ही ज्या पक्षात गेली 10 वर्ष काम करता त्याच पक्षातून तुम्ही इच्छुक आहात. हो. खरं म्हणजे तिकीट वाटप अजून ती काही प्रोसेस सुरू झालेली आहे, वाटाघाटी चालू आहेत, स्वबळावर लढायचं का, महायुती वगैरे हा सगळा प्रश्न आहे. त्यात जर पाहिलं तर अत्यंत तरुण नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जाईल. तर तुमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी जर उद्या तुम्हाला तिकीट द्यायचं ठरवलंच तर पहिली प्रतिक्रिया काय असेल तुमची? सगळ्यात पहिलं तर मला आनंदच होईल की ज्या पक्षाचं मी गेले 6-7 वर्षापासून काम करतोय प्रामाणिकपणे, तर त्या पक्षाने मला न्याय दिला असं मी स्वतःला हे करून घेईन. अच्छा, म्हणजे ती न्यायाची भूमिका तुमच्या लक्षात आहे. मुळात अर्थातच तुम्ही मूळचे सासवडचे, मग इकडे तुमचे आजोबा आले आणि मग इथे तुम्ही स्थायिक झालात. हा सगळा प्रवास शेलार मामा म्हणून आजोबा प्रसिद्ध होते. अर्थात हॉटेल व्यावसायिक म्हणून तुम्ही देखील हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. तर हे हॉटेल मॅनेजमेंट करता करता अचानक राजकारणातलं मॅनेजमेंट कसं काय सुचलं? ते ॲक्च्युली आजोबांना, वडिलांना एक सामाजिक कार्य करताना मी लहानपणीपासून बघत आलेलो आहे. आणि विशेष म्हणजे आमचं जे हॉटेल आहे ते अगदी आमच्या प्रभागामध्येच आहे. बरं. प्रभागातली लोक मिळत गेली मला एक हॉटेलमध्ये जेवायला यायच्या कारणाने आणि माझा संपर्क वाढत गेला. महेश दादा झाले, जगताप साहेब झाले, असे शहरातले चांगले चांगले मोठे नेते एक चवीने खाण्यासाठी आपल्या हॉटेलमध्ये येतात म्हणजे. तर त्यांना बघून सुद्धा मी एक असं वेगळा विचार केला. म्हणजे तुम्हाला पण आता राजकारणाची चव घ्यावीशी वाटली. बरं, एकंदरीत तुमचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 10, अर्थात प्रत्येक प्रभागात काही ना काहीतरी समस्या आहेतच. अशा कोणत्या समस्या आहेत ज्या समस्या तुम्हाला आत्ता जाणवतात, ज्या प्रामुख्यानं उद्या जर तुमचं पिंपरी चिंचवड महापालिका सभागृहात पाऊल पडलंच तर त्या सोडवण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा हाती घ्या? सर्वात प्रथम तर आजचं डेली रुटीनमध्ये ज्या गोष्टी आपण बघतोय, फॉर एक्झाम्पल ट्रॅफिक म्हणा. आत्ता मध्यंतर मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस आमच्या मोरवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम झाला. श्रद्धा हेरिटेज म्हणा, सम्राट चौक म्हणा, जिथं भरपूर मोठ्या प्रमाणात जे आपलं लाल टोपी नगरपासून जे पाणी खाली वाहत येत होतं, ड्रेनेज आहे, सुरक्षेचं जे आहे, महिलांचं जे सुरक्षा पाहिजे महिलांना ते. परत एक लहान मुलं जे आहेत आत्ता आपल्या इथं प्लेग्राऊंड म्हणा, मुलांना खेळण्यासाठी वगैरे म्हणा, ते जागा खूप कमी आहेत. मग त्या अशा गोष्टी आपल्याला त्यांना ते उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. नक्कीच. मग आता या गोष्टी जर त्यांना उपलब्ध करून द्याव्या लागतील तर अर्थातच सत्तेत असणं अत्यंत गरजेचं आहे, तरच प्रश्न सुटू शकतात. सुदैवानं तुम्ही भाजपमध्ये आहात आणि तुम्हाला जर ते तिकीट मिळालंच उद्या भाजपकडून, तर या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे नेमके काय प्रयत्न केले जातील? प्रयत्न म्हणजे मी आज ज्या आमदार आपले महेशदादा लांडगे, शंकरभाऊ जगताप, अमितजी गोरके सर, उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करतोय. आपले पक्षाचे शहराध्यक्ष असतील शत्रुघ्न बाप्पू काटे, आज मी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. तर
विविध प्रकारचा निधी त्यांच्याकडनं घेऊन माझ्या प्रभागामध्ये तो कसा उपलब्ध करून देता येईल त्या पद्धतीने मी प्रयत्न करेन. अनिकेतजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुळातच पिंपरी चिंचवडमध्ये आता एक गुन्हेगारी पण बऱ्याच प्रमाणात वाढलेली दिसतीये आणि त्यामध्ये विशेषतः तरुण वर्ग जास्त दिसतो. अल्पवयीन मुलांचा देखील त्यामध्ये समावेश आहे. हो. तर अशा गुन्हेगारीकडे वळलेल्या या तरुणांना पुन्हा एकदा त्यांना चांगल्या मार्गावर आणायचं असेल, जसं आता तुम्ही आजोबांचे आईवडिलांचे संस्कार किंवा तुमच्या पक्षाचे संस्कार घेऊन तुम्ही आत्ता चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करताय, तर त्यांना चांगल्या मार्गात वळवण्यासाठी तुम्ही नेमकं काय उपाययोजना करू शकता? सर्वात प्रथम तर आपण त्यांना त्या वळणावर नेलंच नाही पाहिजे आणि माणूस स्वतःहून त्या वळणावर जात नाही, त्याची परिस्थिती त्याला बनवते. आणि शेवटी ती परिस्थिती बनवते म्हणजे तो एक कुठंतरी असं त्याला स्वतःला वाटतं की आता आपलं झालं, प्रयत्न संपले, तेव्हा तो निर्णय घेतो किंवा बरोबर. तो मार्ग निवडतो. बरोबर. मग परिस्थिती असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल, हो, अशा सगळ्यात पहिलं तर आर्थिकच म्हणू शकतो. कारण की याचा अर्थ त्यांच्या हातांना रोजगार नाही. रोजगार नाही. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण त्यांना रोजगार मिळवून देऊ शकतो, जेणेकरून त्यांच्या डोक्यात असे दिवसभर जर ते कामाच्या ह्याच्यामध्ये रुटीनमध्ये जर राहिले तर कुठल्याही पद्धतीचा त्यांच्या डोक्यात असल्या वाईट गोष्टी करण्याचा विचारच येणार नाही. असे काही रोजगार तुम्ही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा? रोजगार उपलब्ध करून देऊ, त्यांना कुठं ना कुठं सेटल होतील अशा हिशोबाने आपण त्यांच्यासाठी काम करू आणि हे गुन्हेगारी क्षेत्र कमी करू. एवढ्या कमी वयात एवढे असे चांगले श्रेष्ठ विचार तुमच्याकडे कसे काय? म्हणजे एवढ्या कमी वयात राजकारणात एंट्री मारण्याचं काय कारण काय? खरं तर विचार जर तुम्ही म्हणत असाल तर ते माझ्या आईवडिलांनी घरच्यांकडनं जे आलेले विचार, त्यांनी जे संस्कार माझ्यावर दिलेले आहेत ते. अच्छा, पण एवढं कमी वय म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की बाबा ज्या वयामध्ये आता आपण खरं म्हणजे नोकरीसाठी किंवा बाकीच्या बिझनेससाठी प्रयत्न करतो, तर आता तर तुम्ही राजकारणात उतरण्याचा प्रयत्न करताय. सर, मला असं वाटतं वैयक्तिक की ह्या गोष्टीला वयाची मर्यादा नाही आहे. बरं. आणि कुठलंही चांगलं काम करताना आपण वय नाही बघितलं पाहिजे, कुठल्याही गोष्टीचं असू द्या. जर माझ्यामध्ये गट्स आहेत, माझ्यामध्ये ताकद आहे, माझी स्वतःची मानसिक तयारी आहे, तर मी त्याच्यावर चाललं पाहिजे. अच्छा. मग तिथं म्हणून चालणार नाही की तुझं वय बारीक आहे किंवा मोठं आहे किंवा छोटे. आज आम्ही ज्यांचे आदर्श घेतो, आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब, आज ते माझ्या वयाचे असताना महापौर होते. मग असं म्हणूच शकत नाही ना आपण. आज आपले पिंपरी चिंचवड शहराचे आमदार जे आहेत, युवा आमदार ज्यांना म्हणून बघितलं जातं, अमितजी गोरके सर, यांचं देखील वय कमी आहे. आज पण ते त्यांची जी माणसाची जी मनाची मानसिकता म्हणा, जिद्द म्हणा, त्या ह्याच्यावर मी चाललेलो आहे. बरं. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता जे काही आरक्षण पडलेलं आहे, त्यातून कुठल्या जागेवरून तुम्ही निवडणूक लढवू इच्छिता? ओपनमधून. अच्छा. मुळातच एकतर तुमच्या प्रभागाचा जर विचार केला तर 2017चा जो काही निकाल होता त्यामध्ये 3 भाजपचे उमेदवार निवडून आले होते आणि 1 राष्ट्रवादीच्या निवडून आल्या होत्या. तर आत्ता तिथली परिस्थिती नेमकी काय वाटते, म्हणजे काय होऊ शकतं आत्ता? आता तुम्ही जसं म्हणले की सगळे जे दिग्गज नेते आहेत माझ्या प्रभागामध्ये, ते देखील चांगले आहेत, त्यांनी देखील कामं केलेली आहेत. पण एक नवीन चेहरा, एक तरुण चेहरा म्हणून कुठंतरी पक्षाने माझा विचार करावा, अशी माझी भूमिका आहे. बरं. मुळात आत्ता तरुणांना संधी मिळणं राजकारणात हे प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी पण स्पष्ट केलेलं आहे की जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याचा आम्ही आमच्या पक्षातर्फे प्रयत्न करू. आणि तसाच प्रयत्न समजा पिंपरी चिंचवडमध्ये झाला आणि जर उद्या तुला ती संधी मिळालीच तर मग पुढे स्ट्रॅटेजी काय आहे? कशा पद्धतीनं मग त्या प्रभागातला विकास करण्यासाठी तुझ्याकडे काही एक ब्ल्यू प्रिंट आहे, काही आराखडा काही तयार केला? कारण तरुणांना हल्ली आपलं पुढचं विजन काय आहे ते विजन आधीच ठरवलेलं असतं. काय सांगता येईल? आत्ता जसं तुम्ही मला विचारलं की काय करता येईल, आपल्या इथे ज्या समस्या आहेत त्या घेऊन मी सगळ्यात पहिलं पालिकेत तर त्या समस्या घेऊन जाईल. ट्रॅफिक म्हणा किंवा मी आत्ता विद्यार्थी विभागावर काम करताना मी जी गोष्ट बघितली की नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सुविधा भरपूर आहेत पण त्या नीटनेटक्या त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. हॉस्पिटल्स, नगरपालिकेचे हॉस्पिटल्स म्हणा, आज ज्याप्रमाणे त्यांना जी ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यावर बारीक लक्ष, कधी कधी भरपूर वेळा असं होतं की पेशंटवर बारीक लक्ष दिलं जात नाही. तर ते सुद्धा गोष्टी म्हणजे बारकाईने आपल्याला त्या गोष्टींवर काम करायचे. अच्छा. मुळात आत्ता ज्या प्रभागातल्या समस्या आहेत त्या समस्यांची तुला जाणीव आहे आणि त्यातून चांगल्या पद्धतीनं पर्याय उपलब्ध करून देऊन त्या समस्यांचं निराकरण करण्याचा पण तुझ्याकडनं प्रयत्न होईल, एवढं नक्की. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो की नेहमी म्हणजे कुठेही जर आता आपण पाहिलं तर अगदी जे दुर्लक्षित घटक असतात त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष केलं जातं. अगदी झोपडपट्टी असेल, त्या
समुदायामध्ये देखील जर आपण पाहिलं तर तिथे देखील परिस्थिती अशी असते, एक तर त्यांना पाण्याची सुविधा नाही, लाईट वीज वेळेत मिळत नाही, हो. रोजगाराचा प्रश्न त्या रोजगाराचा ठिकाणी प्रश्न. उपलब्ध आहे. हो. तर या सगळ्या बाबतीत काय विचार करणार आहे भविष्यामध्ये? त्यांचा तर पूर्णपणे खरंच सगळ्यात पहिलं तर त्यांचाच विचार केला पाहिजे. कारण की गरज त्या लोकांना आहे आणि ज्या लोकांना गरज आहे त्यांच्यासाठी जर आपण उभं नाही राहू शकत, तर ते हे राजकारण करण्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे जी तुझी स्लोगन आहे की युवा नेता नव्हे युवा युवा मित्र, मित्र, हो. अशा पद्धतीने तू वागणार आहेस. हो. बट तुझा आता मित्रांवरूनच विषय निघाला, म्हणून तुझं मित्र परिवार, आई वडील काय म्हणतात, म्हणजे या वयात तुला राजकारण द्यावं असं वाटतं, त्यांचं काय बॅकिंग कसं आहे? सगळ्यात पहिलं तर विरोध होताच. विरोध नाही म्हणता येणार, पण तुम्ही जसं वारंवार म्हणताय, तुझं वय खूप बारीक आहे. त्याच गोष्टीचे वारंवार बोललं जाते. हां. वय वय मग तुझं वय. उत्तर कायम देवेंद्र फडणवीसांचं नाही ना? नाही नाही नाही. मी जे कामं करतोय, छोट्या छोट्या कार्यक्रमांपासून प्रभागामध्ये जे लक्ष घालणं म्हणतो, हे लोकांचं काम करता करता जो वाव मला मिळाला आणि जे माझ्या आईवडिलांपर्यंत माझं नाव गेलं की बाबा नाही खरंच हा काहीतरी करतोय, त्यावेळेस माझ्या आईवडिलांनी ते एक्सेप्ट केलं की अच्छा. आपला मुलगा योग्य त्या मार्गावर चाललेला आहे. बर, भाजयुमोमध्ये काम करताना ज्याला आपण म्हणतो की एक तरुण नेतृत्व त्या ठिकाणी होतं आणि तुला ती संधी मिळाली, तर त्याचा काही अनुभव चा फायदा आत्ता या राजकारणात होऊ शकतो तुला? हो, सर्वात प्रथम तर मी ज्यावेळेस भाजप युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीमध्ये गेलो, त्यावेळेस युवा मोर्चा शहराध्यक्ष माझे जे मार्गदर्शक संकेतदादा चोंदे, ते माझे मार्गदर्शक आहेत. तर त्यांनी मला सगळ्या गोष्टी शिकवतात. म्हणजे ते माझ्या राजकीय राजकीय गुरु म्हणता येईल त्यांना? राजकीय गुरु म्हणतात. मग त्यांची इच्छा काय आहे? तुम्ही राजकारणात यावं म्हणून? आता उभं राहावं म्हणून? हो, असणारच ना. आता बर. त्यांना सुद्धा एक अभिमान वाटणार की बर, बाबा बर. एक माझ्या तालमीतला पैलवान कुठेतरी आज मोठा होतोय. बरोबर बरोबर. आणि वस्ताद म्हणलं तर मग त्यांची सुद्धा मान वरती जाणारच. बर, मग वस्तादाला यावेळी काही गिफ्ट देणार का नाही? 100%. बर, एकंदरीत आत्ताच आपण यांच्याशी संवाद साधला, गप्पा मारल्या, ते म्हणजे अनिकेत शेलार, एक युवा नेतृत्व, युवा नेते म्हणून अर्थातच ते त्यांच्या प्रभागात प्रचलित आहेतच, पण मुळात आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रांगणात देखील आता त्यांनी उतरायचं ठरवलं आहे आणि आपल्या वस्तादाला एक चांगलं गिफ्ट द्यायचं ठरवलेलं आहे. अर्थात प्रभागातल्या सगळ्या समस्यांची देखील त्यांना जाण आहे, त्याच्यावरचे उपाय काय असू शकतील हे देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं. अर्थात होय मी इच्छुकमध्ये असे अनेक इच्छुक उमेदवार मी आपल्या भेटीस आणणार आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम लोकप्रिय झाला, अनेक जण या ठिकाणी येतात, आपली भूमिका स्पष्ट करतात. अनिकेतला प्रभाग क्रमांक 10मधून उभं राहायचं आहे आणि आपल्या प्रभागासाठी एक विकासाचं विजन देखील मांडायचं आणि त्याची परिपूर्तता देखील करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होणार आहे. भविष्यात या सगळ्या गोष्टींसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. पाहत रहा PCMC न्यूज. नवं मैदान, नवी लढाई, मी देखील केली आहे फुल तयारी. निवडणूक लढवायला मीही उत्सुक, नगरसेवक व्हायला मीही इच्छुक. नव्या दमाचे नवे उमेदवार, नवं व्हिजन, नवे दावेदार. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम. होय मी इच्छुक. पाहत रहा PCMC न्यूजवर.